आभारी अध्यक्ष महोदय आपला. अध्यक्ष महोदय, एका गंभीर विषयात आपल्या निर्देशाची आवश्यकता आहे. आपण लाडकी बहीण योजना सुरू केली, अतिशय क्रांतिकारी योजना, लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोपरमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले. अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय. नाही, तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का? हो, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले. आजही काही महिला माझ्या घरी आल्या. अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले. आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये. असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे, काही महिलांच्या बाबतीत आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे. कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार. सरकारला निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी. आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काही अधिकार नाही. तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ. आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, तुम्हाला तर जराही नाही. महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही. पंकजाताई बोला. नियम बोला 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 पंकजाताई बोला बोला. मी ऐकतोय, मला ऐकू येतंय, बोला. त्यांचं महाराष्ट्र विधानसभा. आता विषय वाढवू नकात, विषय वाढवू नकात. ठीक आहे, निवेदन पटलावर ठेवण्यात आले. लक्षवेधी क्रमांक 1. बावनकुळे साहेब 1 मिनिट. पंकजाताई बोला. आज महाराष्ट्र विधानसभा नियम 47 काढतो पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. राज्याच्या ठीक आहे, होऊ दे, निवेदन होऊ दे, बसा. निवेदन होऊ दे, बसा. बोला पंकजाताई बोला. हे निवेदन अत्यंत महत्वाचे आहे, सर्व आमदारांसाठी आवश्यक आहे. देतो, होऊ दे ना, एवढं निवेदन विषय बोलले तर तुम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. बसा. निवेदन झाल्यावर देतो म्हणले ना. निवेदन प्लीज. महाराष्ट्र विधानसभा नियम 47 पशुसंवर्धन व्यवसायात कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. हे सभागृहाला अवगत करण्यासाठी मी इथे उभी आहे. राज्याच्या सकल उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 12% असून कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नामध्ये पशुजन्य उत्पन्नाचा वाटा 24% आहे. महाराष्ट्रातील पशुजन्य उत्पन्नाचा विचार करता भारतीय आरोग्य परिषदेने दैनंदिन आहारामध्ये शिफारस केलेल्या प्रमाणाइतके अंडी व मांस उपलब्ध होत नाही. तसेच दुग्ध उत्पादनामध्ये राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. याशिवाय नीती आयोगाच्या 2021च्या अहवालामध्ये पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये नियोजनपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष होत असून त्यावर उपाययोजना करण्याचे सूचना आलेल्या आहेत. शेतकरी पशुपालकांच्या आर्थिक जोखमी कमी करण्यासाठी त्यांनी शिफारस देखील केलेली आहे. दिनांक 17/7/2025 रोजी मंत्रिमंडळाने पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार राज्यातील पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलेला आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र राज्य हे राज्य असे करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असेल. याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार आणि अभिनंदन. यामध्ये वीज दर आकारणीसाठी कृषी व इतर वर्गवारीनुसार कृषी वर्गवारीप्रमाणे त्यांना लाभ देण्यात येतील. पशुपालन व्यवसायात पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर व्याज दरामध्ये सवलत देण्यात येईल. कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलार पंप व सोलार संचाच्या संदर्भामध्ये उभारणी करण्यामध्ये सवलत देण्यात येईल. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 76
0.41 लक्ष पशुपालकांना होणार आहे. या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे 7,700 कोटी रुपये इतकी वाढ होणे अभिप्रेत आहे. ठीक आहे, चला लक्षवेधी. हा बोला. अध्यक्ष महोदय, माझं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही. सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती आहे. अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे, कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये, त्यांची नावं कापली जातात. मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे. तर एवढं चिडण्याची काय गरज होती? आम्ही सगळं तर त्यांचे अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक ही लाडकी बहीण योजनेत कशी होत आहे ठीक, हे त्यांनी लोकांसमोर आणलं.